हाय सगळ्याला नमस्कार. झाली की तुमची जेवणं? तर आज लय टाटले बघा. तर कशाने टाटले मी तुम्हाला सांगते. आज सरपणाचं एक ओझं आणलं. एकलीच होते म्हणून मोबाईल काढायला काही जमलं नाही हेड्याव मला. आणि त्यात बँकेत पण गेलते. जरा थोडासा प्रॉब्लेम झालाय. तर काय प्रॉब्लेम झाला आता ते तर तुम्हाला सांगेलच. तर येताना हो का भाजीपाला आणलाय मी. कोथिंबीर, दुसरं काय नाही, भेंडी ते आणले. आता लेकरं आहे ते म्हणून म्हणलं आणावं. बरोबर आहे का नाही? तर झाले सगळ्यांची जेवण. ही काय झोपली ती सगळी लेकरं त्या घरातलं काढलंय म्या बल. काय एखादा लेकरांच्या कानात पिण्यात तसं तर आपण बल काढतच असतो बाणूसाठी. बाणू करून झोपलेली असते, तिचं तोंड कधी मिटत नाही म्हणून. तर म्हणलं चला एक ब्लॉग पण काढला नाही, म्हणलं काढावं म्हणलं एक. मला तर झोपले आले दुनियाची. संध्याकाळची वेळ आहे आणि कसं होतं दिवसभर एवढं काम आहे की आज आई पण नाही घरी. आज माझ्यावर स्वयंपाक हे आला, मसनी का आलाय हेड्याव. पण मी सोडीन, पण मला नेट पण पुरत नाही तेवढं, ना तर मी सोडलं असतं आता. मटणाची भाजी बनवली होती, चिकन आणलेलं. कावीला खायचं नव्हतं त्यासाठी मग भजी आणलं होतं 20 रुपयाचं. आणि त्याची तिला भाजी बनवून दिली आणि तिनं खाल्ली. लेकरांनी झोपली आणि या लेकरांनी कुणी चिकन खाल्लंच नाही. सण्याने बी खाल्लं, सण्याने खाल्लं. कावीला तर काही खायचं नाही, पण छकुलीने बी खाल्लं नाही. मग तिनं मी तिच्यापुरतीच बनवली होती थोडीशी, तिला पुरवला असं. पण छकुलीने खाल्ली. म्हणली मग नको आत्या मला हीच भाजी खायची. मग म्हणलं खा बाई, आता तुला खाऊ वाटत नाही ते तर. तिला म्हणलं रस्सा तरी खा की. अगं तिला केलं. मग तिनं गोळ्याही खाल्ल्या, झोपले. ते आता दाटे वटीने. पाऊस तर काय झिमझिम आपल्याकडं म्हणजे चांगला झालाय, ओलं झालंय. आणि बाहेर कसं झोपायचं, थंड पण सुटली आता. काल नव्हती थंड, काल आम्ही बाहेरच झोपलो होतो. आम्ही 4 जणी. सण्याला आतमध्ये, सण्या आई आतमध्ये होती. मग मी बानू, माझ्याशिवाय झोपत नाही ना, मग बानू, कावी, छकुली आम्ही असं बाहेर झोपलो होतो. ती वहिनी म्हणत होते ना ते रात्रीचं उठतो आणि चालायला लागतो म्हणून. मी म्हणलं नका बाया लेकराला उगाच नाही का. म्हणून आईला म्हणलं तू झोप घरात म्हणलं. ते सण्याला घेऊन मग आई झोपली. आणि सकाळी केलं तर पोहे त्यांना, खाल्लं त्यांनी पोहे आणि गेली. आणि त्यांना म्हणलं डब्याला न्या पोहे, तर नगं म्हणले आम्हाला भात भेटतंय म्हणले. मी म्हणलं ठीक आहे चालतंय म्हणलं. थांब म्हणलं चपात्या करते 2-3 म्हणलं. त्यांच्या टायमापर्यंत केलं तर चपात्या पण झाल्या, पण त्यांनी काय नेल्या नाहीत डब्याला. नको नको म्हणले, आम्ही डबाच आणला नाही. आता त्यांना मोठा डबा देत होते तर त्यांनी काय नेलाच नाही. आणि आपल्याकडे बारकं डबं नाही तर. आणि एक डबा होता ती छकुलीने नेलेला तिकडेच राहिलाय वरती. आणि वहिनी गेल्यापासून आम्ही वर गेलो पण नाही, पुरी बी गेल्या नाही त्या. जीवरला होतं काम माझं जरा थोडं बँकेत, त्यामुळे मी गेलती. आणि येताना भाजीपाला आणला थोडासा आणि चिकन आणलं. ते बनवलं स्वयंपाक. आणि आई गेली मावशीकडं, बारक्या मावशीकडे गेली. मला म्हणली जाऊन येते म्हणले, आहेत लेकरं ही म्हणली बानूपशी. तर म्हणलं ठीक आहे चालते. मग तात्याला बसवलं. लेकरं येऊस तर मी आले 2-2:30 वाजता. लवकर गेली, 11 वाजता बँका उघडते ना आमच्या इथले. मग लवकर आले महागारी मी. तर 2-2:30 वाजता आली मी. मग तर लेकरं 4 वाजता, 4:30ला कावी छकुली आणि सण्या 6 वाजता आला. तर तिथनं येऊन मी स्वयंपाक म्हणजे धुणं हे घाललं, सरपणाचं एक ओझं आणलं. आणि हेड्यावर बनवा म्हणलं तर दुनियाची टाटून गेली. जीवाला आल्यावणी झालंय जरा. काय होतं माहिती आहे का, जास्त असं बोललं ना मला लय येड्यावणी होत आहे. असं डोकं एकदम पॅक होत आहे, असं बोलू वाटत नाही मला. म्हणजे असं कना बोलायचं म्हणलं की धापा पण भरते त्या. आणि हे डोकं एकदम पॅक होतं आहे म्हणून जास्त बोलत नाही मी. पण हेड्यावर तर आपल्याला बनवावंच लागतंय, कंटेंट तर द्यावंच लागतंय. रोजच्या रोज तर हेड्यावर टाकावंच लागतोय. त्यामुळं म्हणलं चला म्हणलं एक ब्लॉग तर बनवा म्हणलं. सगळी लेकरं झोपली म्हणलं. आता 8-8:30 वाजले. त्या जेवण काय 7लाच झाली. त्या शाळेतनं आली की त्यांना जेवायला दिलं. त्याच राड्यात मला काही हेड्यावर बनवणं झालं नाही. छकुलीला मी म्हणलं धर, पण त्या अभ्यास करायला बसली लेकरं.
आणि कावीला धर म्हणलं तर कावीने म्हणली आत्याला भूक लागली, मग तिला पटापटा बनवून दिलं. म्हणलं राहू दे, हेड्याचं काय एवढं नडलं नाही म्हणलं, आधी पहिलं तुम्हाला स्वयंपाक करून देते. मग स्वयंपाक केला, त्यांना जेवायला घातलं. मग त्यांनी अभ्यास केला बाहेर, तर पाऊस चालू झाला की परत घरात त्यांना लाईट गेली त्यांचा अभ्यासच झाला नाही. परत मग आता लाईट आली, मग जरा वेळ झाला त्यांनी अभ्यास केला आणि झोपी बी गेली ती लेकरं. आता वळीने झोपलेत सगळी लेकरं. आज काय आई नाही म्हणलं, आता घरात झोपली. झोप तर लय लागली मला, पण म्हणलं एक विषय होता मांडायचा होता तुमच्या समोर मला. तर विषय असा झाला की आपल्याला एक दादा येणार आहेत भेटायला मुंबईहून, अख्खी त्यांची फॅमिली येणार आहे. राधा ताईला मला भेटायला येणार आहेत, म्हणजे बानूला भेटायला येणार आहेत. तर ते म्हणत होते कसे यायचं काय यायचं असं म्हणत होते. तर आम्ही डायरेक्ट कसं आहे माहिती आहे का, डायरेक्ट मुंबईहून गाडी एक्सप्रेस जीवरला थांबते, आणि जीवरला नाही थांबली तर कोरडवाडीला थांबते. मग डायरेक्ट जीवरला थांबलं की तिथनं रिक्षाने 8 किलोमीटर आहे, 20 रुपये घेतात, डायरेक्ट यायचं. तर असं आता मला कसं डिटेल पण एवढी सांगता येत नाही. मग वहिनी गेले त्या, आज काय वहिनी काल गेलेल्या वहिनी अजून आल्या नाही त्या. त्यांचं पण काहीतरी बँकेचं काम हे आहे ते वाटतं, काही केवायसी हे करायचे वाटतं. त्यासाठी मग मला म्हणल्या म्हणजे मी तर नाही फोन केला, मला वेळच नाही फोन करायला त्यांना. मग हायच भाऊचा फोन येतच आहे लेकरांपाशी. मग ते म्हणले लेकरं म्हणली, म्हणजे मग अशी केलं तर मी तेव्हा स्वयंपाक करता करता ऐकलं की कवा येणार आहे असं तसं म्हणल्या पुरी. तर काय करमत नसतंय त्यांना, खाली करमत नाही. मी इकडे तिकडे हिंडून पण देत नाही लेकरांना घराच्या बाहेर. मला म्हणजे नाही का लेकरं घराच्या बाहेर काढूच वाटत नाही ती मला, म्हणजे लेकरं मला भेटते ती पण, आणि बरोबर दिसत नाही. आता शाळेत आल्यावर अभ्यास करायला पाहिजे, आणि दबाव कुणाचा तरी पाहिजे लेकरांवर. एवढा पण दबाव नाही राहत त्यांच्यावर, पण तेवढ्यात आपण शिकवतो तेवढ्यात नाही तेवढ्याच काय म्हणजे जे मला वाटतं ते मी शिकवते त्यांना. असं इकडं नाही जायचं, शाळेत आलं की घरात बसायचं. आणि ते माझ्या भेब्याने कुठं हिंडत पण नाहीत लेकरं, मग त्यांना नको वाटतंय, त्यांना सवय नाही घरात बसायची. मग टी व्हीला पण आवाज नाही आपल्या, मग ती बघत बसते चित्र. मग आता येते वहिनी उद्या. तर गिराईक तर मरणाचं सुकाट बोंबिलला यायला लागले, घरी यायला लागलेत. आता मस्त इथं नाही सुकाट बोंबील, काय वहिनी तरी काय नाही म्हणणार नाहीत, पण मला काय काटा ती समजत नाही. आणि लेक पुरी जाते त्या शाळेत, म्हणून मी काय म्हणलं वहिनी आल्यावर म्हणलं हाय सुकट बोंबील, पण वरी हाय म्हणलं, कुलूप आहे त्याला म्हणलं. आणि माल भरण्यासाठी वहिनी गेल्यात म्हणलं. आता त्यांना काय सांगू की हाय आमच्यापाशी चावी पण आणून देतो तुम्हाला. मग म्हणलं नाही, वहिनी गेल्या त्या बाहेर म्हणलं सामान भरण्यासाठी. म्हणलं उद्यापासून परवापासून होईल चालू म्हणलं. तर ठीक आहे म्हणलं. भरपूर अशा गिराईक पण लागलेत आता, म्हणजे आधी तर होतेच, पण आता जास्त अजून म्हणजे 7-8 जण येऊन गेली घरनं. पण आपण काही इथं माल आणून ठेवलेला नाही, वरीच आहे. आपल्याला इथंच राहायचं, म्हणजे या घरात ठेवायचं वांदा आहे, कारण गुशिले आहे त्यामुळं वरीच ठेवायला लावलंय त्यांना. आणि कसं आहे आपण लाईट जाते फिते, आणि जरी लाईट असली तरी तिकडं त्या घरात झोपलं की या घरातनं गुशी पुळवून नेते ना, आणि मग काय फायद्यात पडायचं आहे. म्हणून वहिनी वरीच ठेवते त्या. तर बघू आता वहिनी कधी येते त्या. मला तर काय अजून फोन नाही आला. तर मला थोडं लय डोक्याला लय इतकं टेन्शन आहे की काय टेन्शन आहे आता तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये कळलंच की काय मला टेन्शन आहे, नेमकं काय झालं आहे. आता बोलू तर कसं बोलू ते पण कोणाला कळलं नाही, कारण मी एवढी टाटली. आता उद्या अजून लवकर उठावं लागेल लेकरांना खाया पियाला. आज काय पोहे नाही आणणार, चपात्याचं पीठ मळणार आणि थोडं बटाट्याची भाजी बनवणार, तेच त्यांना नाश्त्याला देणार आहे खायला, पोहे. नाहीतर चहा चपाती खातेल आणि जाते मी. आणि बघू आज पोह्याने काय पोट एवढं भरत नाही. नाश्ता असतो किती का असतो नाश्ता, मग अर्धा किलो आणलं होतं पोहे मी, पण कितीक लेकरं खायचे ते पाणी होतं त्याचं. मग आज सकाळ मी बनवीन चपात्या. तुम्हाला नक्कीच हेडं बघायला भेटेल. पळापळी लेकरं जायचे म्हणले, आता 3 लेकरं शाळेत जायचे म्हणल्यावर असते की पळापळी. आता त्या लेकरांना आपण नाही बघायचं तर कोण बघायचं, बरोबर आहे का नाही. तर वहिनी सण्याला पण ठेवून गेल्यात, कारण त्याची पण शाळा आणि त्यांच्या पण डोक्याला टेन्शन असं भरपूर असेल, कारण सनी कधीच त्या वहिनीला सोडून राहिलेला नाही. त्यामुळं सण्याला पण करमत नाही, सुकल्यागत झालता.
त्याला म्हणलं काय रे काय झालं, म्हणलं काय नाही असं केलं. म्हणलं येते मम्मी, कायमचीच नाही गेली मम्मी. म्हणजे आईवरलंच लेकरू आहे अजून, त्याला सवय नाही. तर थोडा सुकला होता सान्या शाळेतनं आल्या आल्या. म्हणलं काय रे काय झालं, तुझं काय दुखतंय का. नाही आत्या. म्हणलं मम्मीची आठवण आली का, गप बसला. म्हणलं मम्मी यायची, टेन्शन हे काय काळजी करू नको, म्हणलं उद्या येईन मम्मी नक्कीच. तर म्हणलं खरंच का, म्हणलं खरंच. मग तुला काय वाटलं मम्मी कायमचीच गेली काय तुला सोडून. नाही नाही म्हणजे वहिनीने कधी सोडला नाही त्याला, आणि ती पण कधी वहिनीशिवाय राहिला नाही. कुठं जाईन तिकडं वहिनी त्याला एकल्याला तर का व्हायला घेऊन जातात ना. पुरी काय त्यांना आहे सवय कुठं पण राहायची. तर चला, हेडवलं मोठा झाला, आता मी झोपते. आणि हीच उद्या उद्या पडेल हेडव. आणि उद्याचं तुम्हाला गुड मॉर्निंग कसं आहे माहिती आहे का, आणि आताचं तुम्हाला गुड नाईट. उद्याचं तुम्हाला गुड मॉर्निंग, आजचं तुम्हाला गुड नाईट. आणि मला वेळच नव्हता त्यामुळे मी आता ब्लॉग बनवायला लागले. तर हेडे आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.